आज सकाळी सकाळी कळ्यांनी भरलेल्या रातराणीने लक्ष वेधून घेतले. घरी येऊन पाहते तर काय, 2 पाहुण्या क्षणभर विश्रांतीसाठी आपल्या आवडीच्या जागेवर येऊन बसल्या होत्या. डीमार्टला जाऊन आले परवा, पण तुटून पडलेल्या लोकांनी माझ्या वाट्याला काही रवा आणि मैदा ठेवला नाही. दिवाळी तोंडावर येऊन ठेपली. मग सकाळीच बिग बास्केटला कॉल केला आणि मागून घेतला रवा मैदा. आणि मग केली सुरुवात करंज्यांच्या सारणाची. काजू आणि बदाम बारीक काप करून घेतले. त्यानंतर कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालून घेतले. त्यामध्ये काजू आणि बदाम मस्त तळून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा किलो रवा घालून घेतला आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतला. रवा बारीक घेतलाय बरं का. त्यानंतर 100 ग्रॅम बारीक किसलेला खोबऱ्याचा किस घालून घेतला. पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये वेलची आणि जायफळ पूड ॲड करून घेतली. त्यानंतर मिश्रण पूर्णपणे थंड होऊन दिलं आणि मग चवीनुसार साखर घालून घेतली. पिठी साखर आणि थोडंसं मीठसुद्धा घातलं. मिश्रण पुन्हा एकजीव करून घेतलं. करंज्या लाटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.